संबंधित घटना ही अकोला जिल्ह्यातील आहे आणि घटनेचा प्रकार असा आहे की शीतपेयात गुंगीचे औषध टाकून अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, सामूहिक बलात्कार इथे केला आहे। संबंधित घटना ही सत्य प्रकारची असून शीतपेयात गुंगीचे औषध टाकून अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, त्याचप्रमाणे सामूहिक बलात्कार असल्याची धक्कादायक घटना अकोला शहरात उघडकीस आली। या प्रकरणी एका 19 वर्षीय युवतीसह 4 जणांविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला। या घटनेत कुख्यात गुंड्यांचा देखील समावेश आहे अशी माहिती पोलीस विभागाने दर्शविली आहे। घटनेची सत्यता अशी आहे की जुने शहर भागातील एका अल्पवयीन मुलीचा वाढदिवस होता। वाढदिवस साजरा करण्याच्या दृष्टीने तिच्या मैत्रिणीने पीडित मुलीला 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी बोलावून घेतले। बोलावून घेतल्यानंतर वाढदिवस साजरा करताना एका आरोपीने पीडितेला शीतपेय पिण्यासाठी आग्रह केला। शीतपेय पिल्यानंतर पीडित मुलीला गुंगी यायला लागली। एका आरोपीने छेडछाड करण्याचा प्रयत्न केला। पीडित मुलीने नकार दिल्यानंतरही तिच्यावर जोर जबरदस्तीने सामूहिक अत्याचार, सामूहिक बलात्कार करण्यात आला। पीडित अल्पवयीन मुलगी घरी परतल्यानंतर तिने हा सर्व प्रकार आईवडिलांना सांगितला असता आईवडिलांच्या पायाखालची जमीनच हादरली। आईवडिलांना मोठ्या प्रकारचा धक्का बसला। या प्रकरणात कुख्यात गुंड्यांचा समावेश आहे, सहभाग असल्याने कुटुंबात दहशत पसरली। त्यामुळे पीडित मुलगी व तिच्या आईने अकोला सोडून बाहेरगाव गाठले। गुंड्यांच्या भीतीपोटी 15 दिवसानंतर पीडिता व तिच्या आईने जुने शहर पोलीस ठाणे गाठून पोलिसांना घडलेला सर्व सत्य प्रकार सांगत तक्रार दाखल केली। पोलिसांनी 4 युवक व 19 वर्षीय तरुणीविरोधात लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 पोस्को अंतर्गत तसेच BNS कलम 64 H 65 70 351 12 सह कलम 4 25 PG 6 12 नुसार गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणातील 3 युवक फरार झाल्याची माहिती पोलीस विभागाने दर्शवली आहे आणि त्यांचा शोध सुरू आहे। या सत्य घटनेच्या माध्यमातून मला सर्वांना सांगायचं एवढंच आहे की कुठल्याही मैत्रिणीवर जीवापार भरोसा ठेवू नका आणि कुठल्याही अनोळखी व्यक्तीने काही प्यायला अथवा खायला दिल्यास ते खाऊ नका आणि असा जर प्रकार घडत असेल तर त्वरित पोलिसांना 112 वर संपर्क करा। आणि इतके ध्यानात असू द्या, तुम्ही जोपर्यंत या गुंड्यांविरोधात आवाज उठवणार नाही हा अत्याचार इथे थांबणार नाही।